जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई आ गई. येस माय फ्रेंड्स, दी वेट इज ओव्हर. तर ज्या गाडीसाठी आपण वाट पाहत होतो ती गाडी आपली आलेली आहे. ॲक्च्युली मी गाडी गुढीपाडव्याच्या आधीच बुक केली होती आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गाडी शोरूममध्ये आली होती. पण मी गावी होतो त्या टायमाला. तर नंतर विचार केला की टी सी नंबरवरती गाडी घेण्यापेक्षा आपण आपली गाडी नवीन नंबर आल्याच्या नंतरच घरी आणूया. तर 2 दिवसापासून ट्राय करतो आहे गाडीला घरी घेऊन यायची. ज्या दिवशी नंबर आला त्या दिवशी काम इतकं होतं की जायलाच मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी असं झालं की जायचं टाईम होतं, पण मुलाचं फुटबॉल कोचिंग काचचं टायमिंग चेंज झालं. 5 ते 6 होतं ते 7 ते 8 झालं. तर आपल्याला जायलाच मिळालं नाही. तर आपल्यासाठी तर फ्रायडे नेहमी गुडच असतो. तर आपण आज जाणार आणि गाडी घेऊन येणार आहे. तर ॲक्च्युली ब्लॉग बनवायचं असं कारण होतं की खूप जण मला असे विचारत होते की तू नेहमी फॅमिली बाईक राईड करतोस, तर इतकं रिक्स का घेतोस, तुझ्याकडे अशी कोणती बाईक आहे जी राईडसाठी तू यूज करतो आहे, स्पोर्ट बाईक आहे की ॲडव्हेंचर बाईक आहे. तर आपण आपली नवीन बाईक आणायला जाणारच आहे. तर आपण विचार केला की हा ब्लॉग करून हे छोटे मोठे जे क्वेश्चन्स रेज्ड होत होते त्याचा आन्सर पण आपण या ब्लॉगमध्येच देऊया. आणि आपली नवीन बाईक कोणती आहे, जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी कोणती बाईक बुक केली आहे. जेणे फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करा आपल्या चॅनलला, लाईक करा, सबस्क्राईब करा. ते पण आपण नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन येतील. आणि जे फॉलो करत असेल तर त्यांना माहीतच आहे की आपण कुठली बाईक बुक केलेली आहे. आणि ज्यांना माहीत नसेल तर थोडा उशीर थांबा, मी तुम्हाला माझी बाईक दाखवणारच. तर प्रश्न असे होते की फॅमिली राईड करतोस तर तू इतका रिक्स का घेतोस. तो रिक्स तर सगळ्यामध्येच असतं. तुम्ही घरी बसला तरी पण वरून डोक्यावरती फॅन पडायची भीतीच असते तुम्हाला. तर लाईफमध्ये रिक्स घेतलंच पाहिजे. छोटं मोठं तर रिक्स घेतलं पाहिजे. आणि कॅल्क्युलेटिव्ह रिक्स तुम्ही कशाप्रकारे घेणार हे तुम्हाला बाईक राईड शिकवतो. आणि माझ्यासोबत माझी फॅमिलीच असते, तर थोडीशी रिक्स असते. त्याला पण आम्ही आमच्यासोबत ठेवतो. तर कारण की रिक्स काय असतं, रिक्स टेकिंग ॲबिलिटी काय असतं, कॅल्क्युलेटिव्ह रिक्स काय असतं, हे सगळं तो आमच्यासोबत बाईक राईडनी शिकतो आहे. आणि जे पण आमचे बाईक राईड्स होत आहेत तर त्याचं श्रेय आम्ही तसं बघायला गेलं तर आमच्या मुलालाच देणार. कारण की तो नेहमी, आणि आम्ही कधी त्याला फोर्स नाही केलं आहे बाईक राईडसाठी. जर त्याचं मन असेल तरच आम्ही इन्क्लूड करतो. जर तो बोलत असेल नको बाबा आपण बाईक राईडनी नको करूया, तर आम्ही ट्रेनने या प्लेनने ट्रॅव्हल करतो. पैसे गेले तरी चालतील. पण मुलाला आम्ही जबरदस्ती अजूनपर्यंत कधी केलं नाही आमच्या बाईक राईडसाठी. आणि आता आम्ही पाहतो आहे की तो बाईक राईड आमच्यासोबत एन्जॉय करतो आहे. आता तर तो 10 वर्षाचा झाला. 2.5 वर्षापासून आमच्यासोबत तो बाईक राईड करतो आहे. आणि आता आम्ही पाहतो आहे की तो एन्जॉय करतो आहे. आणि रायडर तेच असतात जे जर्नी एन्जॉय करतात रदर दॅन डेस्टिनेशन. तर तो आता जर्नी एन्जॉय करायला लागलेला आहे. इन्वॉल्ड होतो आमच्या राईडमध्ये पुरा. साईन बोर्ड्स त्याला समजायला लागले आहेत. आता पुरा तो गुगल मॅप आम्हाला बघून चांगल्यापैकी रस्ते सांगतो आहेत. तो चांगल्यापैकी शिकतो आहे. आणि होपफुली जे पण एक्सपिरियन्स तो आता गेन करतो आहे, इन फ्युचर जर तो स्वतःचे राईड्स करेल तर त्याला हे एक्सपिरियन्स काम येतील. तर फॅमिलीला घेऊन राईड करणं थोडं रिस्कीच आहे, पण त्याच्यातनं पण खूप काही आपण शिकू शकतो. दुसरी गोष्ट, माझ्याकडे कोणते बाईक्स आहेत मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो, थांबा. तर माझ्याकडे 2 बाईक्स आहेत. तर मी तुम्हाला माझी बाईक जी मी ऑफिसला घेऊन येतो ती दाखवतो आहे आता. आणि वाईफची आहे हिरो प्लेजर. तर हल्लीच आम्ही मालवण ते मीरा रोड 520 किलोमीटर विथ चॅम, म्हणजे आम्ही तिघेजण होतो, स्कूटीवरती ट्रॅव्हल केलं. एक भन्नाट एक्सपिरियन्स होता. लास्ट मेमध्ये पण आम्ही स्कूटी ट्रॅव्हलच केलं होतं. तर रायडिंगसाठी तुम्हाला मोठी गाडी असणं गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे जी गाडी आहे ती घेऊन तुम्ही राईड करू शकता. खाली तुमच्या हिंमत आणि मनोबल असलं पाहिजे की तुम्ही करू शकता. तर थांबा माझी बाईक दाखवतो तुम्हाला. सध्या माझ्याकडे ही आहे होंडाची लिओ 110 cc आहे. तर तिघांना बसण्यासाठी थोडंसं मॉडिफिकेशन केलं आहे सीटमध्ये. तुम्ही पाहू शकता इथे मी एक्स्ट्रा पिलोन सीट जरा ॲड केलेलं आहे आणि एक्स्ट्रा कुशन्स लावलेलं आहे. जरा सीट अजून खाली घेतली आहे जेणेकरून मलाही बॅकरेस्ट भेटतं. तर ही माझी एक बाईक आहे. वाईफची बाईक पण दाखवतो तुम्हाला. ही माझ्या स्कूटी आहे, हिरो प्लेजर टॉप व्हेरियंट आहे. हल्लीच आता मालवण ते मीरा रोड आम्ही याच गाडीवरती राईड केली होती. माझ्या मते तो रायडर तो नाही का जो डेली कम्यूट करायसाठी बाईक चालवत आहे विदिन सिटी. कारण की सिटीमध्ये राईड करणं आणि हायवेवर राईड करणं जमीन आसमानचं फरक आहे. तुम्हाला तुमच्या पेशन्स नर्व्सवरती कंट्रोल ठेवावा लागतो.
साईन बोर्ड्स जे येतात ते चांगल्यापैकी रीड करता आलं पाहिजे. आणि रस्ते नवीन असतात, 2-2, 3-3 किलोमीटर हायवेवरती रस्ता पुरा खाली असतो, तर तुम्ही स्पीड किती कंट्रोल करू शकता. तर खूप सारे असं लर्निंग्स आहेत बाईक राईडकडनं. तर रायडर असं नाही म्हणजे तुम्हाला घरी चालवता आलं म्हणून तुम्ही चालणार, कारण की 50-100 किलोमीटरच्या पुढे जेव्हा एकदम कंटिन्यू राईड करता तर तुमची बॉडी तुम्हाला कंट्रोल होते आहे का नाही, किती बॅक पेन होतं, सीट पेन होतं. हे सगळं तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रायडर आहात. आणि सगळ्यात मोठं की तुम्ही करू शकता की नाही. ते जर तुम्हाला वाटतं की तुम्ही करू शकता तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल अरे जमणार नाही तर तुम्हाला ते जमणारच नाही. तर चला आता सगळेजण रेडी होतील, आपण भेटूया आता डायरेक्ट शोरूमकडेच, जिथे आपली नवीन बाईक वेट करते आहे. आणि मी नवीन बाईक घेण्याचं कारण असं आहे की खूप सारे राईड्स केले, तर मला थोडं असं वाटलं की थोडंसं स्पीड असलं पाहिजे, कारण की 110 CCची ही बाईक आहे, 125 CCची माझ्या वाईफची स्कूटी आहे. तर मला असं वाटलं की थोडंसं स्पीड असावा, म्हणून मी ही बाईक बुक केलेली आहे. आणि पहिलीच राईड आपली कोकण राईड असणार आहे. चला तर मित्रांनो, पोचलो आपण जायना मोटर्सनं आपण गाडी घेतली आहे. आपण लीनाची गाडी घेऊन आलो आहेत, कारण की आपली गाडी घेतल्यावर लीना ही गाडी घेऊन जाईल पुढे. तर चला गाडी पिक करूया. तर चला, आपली गाडी इथे उभीच आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा, बघूया आणि बाकीचे फॉर्मॅलिटीज काय असतील ते पुरी करू. तर आपण इकडनं गाडी घेतलेली आहे, तर जायना मोटर्स. आपले पेपर्स आपल्याला देत आहेत, तर आपण चेक करून घेऊया. ये सर आपका गाड़ी का पेपर है। क्या क्या है इसमें, दिखाओ, निकालो जरा. ये 15 साल का रोड टैक्स है। हाँ, ये 15 साल का रोड टैक्स रहता है। और ये इंश्योरेंस है 1+4 ईयर्स। हाँ, ठीक. ही बघा आपली गाडी इथे उभी आहे. बताइए क्या. आइए सर, गाड़ी का चाबी ऐसा ऑन करेंगे। ऑन करने के बाद यहाँ FI लाइट दिखाता है, उसके बाद चला जाता है। ओके. ये स्मार्ट कनेक्टेड है, फ़ोन से कनेक्ट होगा, फ़ोन आएगा दिखाएगा, और मैसेज आएगा तो वो भी दिखाएगा, और नेविगेशन दिखाएगा। न्यूटन में रहेगा तो यहाँ न्यूटन दिखाएगा, और गियर में डालेंगे, फर्स्ट गियर डालेंगे उधर, हाँ. तो यहाँ पे फर्स्ट गियर दिखाएगा। 1 नंबर दिखाया, गियर यहाँ पे दिखाएगा। गियर में रहेगा, अगर साइड स्टैंड लगा देंगे गाड़ी स्टार्ट नहीं होगा। ओके. और गियर में रहेगा, स्टार्ट रहेगा, अगर साइड स्टैंड लगाएंगे गाड़ी तुरंत बंद हो जाएगी। फ्यूल आपका यहाँ पे दिखाएगा। अगर आपको यहाँ पे रेंज देखना है, हाँ. इसके लिए सेटिंग का बटन यहाँ पे है, डिस्प्ले सेटिंग। ओके. इस पे जाएंगे, यहाँ फ्यूल आएगा, फ्यूल पे जाएंगे, फ्यूल पे रहेंगे तो यहाँ पे फ्यूल दिखाएगा। हाँ. अगर रेंज पे आएंगे तो यहाँ पे रेंज दिखाएगा। भी रेंज देखना है आपको, इतने पेट्रोल में कितना चलेगा तो देख सकते हैं। और बाकी सब टाइम हम सब सेट कर देता हूँ अभी। ABS भी है, डिस्प्ले आहे. ABS भी है। ओके. तर जायना मोटर्स आहेत, आपले सरांनी आपल्याला खूप हेल्प केली. ॲक्च्युली पुरे मीरा रोडमध्ये मी गाडी बघत होतो, पण मला कुठेच मिळाली नाही. तर माझे मित्र अभिजित गोसावी त्याने सांगितलं की एक रेफरन्स दिला, इथे तुला मिळेल. आणि नेक्स्ट डेला तशी गाडी हजर केली होती. मीच थोडा डिले केला घ्यायला. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. तर आपलं काय फॉर्मेट बाकी आहे का, अजून नाही ना. चला, थँक्यू. तर मित्रांनो, पहिली राईड आहे आपली बाईकची. पेट्रोल भरून येतो, जवळच आहे, लीना थांबते आहे, तर आपण चाललो आहे. ही आहे आपली नवीन गाडी. तर तसे बघायला गेलं तर ही आपली 5वी गाडी आहे. सर्वात प्रथम मी डिस्कवर 125 घेतली होती. त्याचं ही खूप एक चांगली स्टोरी आहे. मी डिस्कवर 125 त्यावेळी घेतली होती, ज्यावेळी मला गाडी चालवता पण येत नव्हती. दिवाळीचा दिवस होता, लक्ष्मीपूजनच्या दिवशीच माझ्या ऑफिस मित्राने सांगितलं होतं की तू ये, माझ्या मित्राचं शोरूम आहे, तुला गाडी देतो. मी गेलेलो, त्या टायमाला प्लॅटिना लॉन्च झाली होती ती घ्यायला. पण तिकडे गेल्यावर माहीत पडलं की बघितल्यावर मला वाटलं की डिस्कवर आपल्याला चांगली सूट होईल. तर 0 डाऊन पेमेंटवर घेतली होती आणि घरी फोन केला होता डॅडींना की गाडी घ्यायला या. तर ती पहिली बाईक होती जी मी घेतली होती आणि डॅडींना बोलवलं होतं चालवायला. आणि आज ही नवीन गाडी घेतो आहे, तर डॅडींना मिस करतो आहेत. कारण की सगळ्या मुलांचा ख्वाहिश असतो की ज्यावेळी पण मुलगा गाडी घेतो तर त्याचे फादर जी गाडी चालवताना त्याला पाहायचं असतं. मिस यू डॅड. होप तुम्ही पाहतायत वरून की आपल्या मुलाने नवीन गाडी घेतलेली आहे. तर ती माझी पहिली बाईक होती. त्यानंतर मी करिश्मा R1 होती. तर 2000चे जे चालवत असेल त्यांना सगळ्यांना माहीत आहे की ॲडव्हेंचर बाईक म्हणजे करिश्मा R1 होती. त्यासारखी गाडी मी अजून चालवली नाही, कारण की एकदम घोडा होता, गेअर बदलला की असा उडायचा. तर त्यासारखी बाईक खूप चालवल्या मी,
पण करिश्मा R1 सारखी मला गाडी मिळाली नाही. आता पण मला जर करिश्मा R1 कोणी बोललं असं की न्यू भेटते आहे तर मी तीच घेतली असती. तर आता ही घेतली आहे. त्यानंतर मी घेतली होती अपाची RTR. ती एका वर्षातच विकून टाकली, मला काही आवडली नाही ती. आणि त्यानंतर मग मी डॅडींची होंडाची लिओ चालवत होतो. 3-4 वर्ष चालवल्याच्या नंतर आता मग आपण ही गाडी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण लिनाची हिरो स्प्लेजर घेतली. तर असे 5 गाड्या घेतल्या आहेत. तर ही आपली 5वी आहे. तर चला आता घरी जाऊया आणि बाकीचे गोष्टी करूया. तर तुम्ही रिकमेंड करेन, तुम्हाला जर गाडी पाहिजे असेल तर जायना मोटर्सकडे या. त्यांच्याकडे असे स्कूटीज अवेलेबल्स असतात आणि जे नसतात ते अवेलेबल करून देतात ते. तर आपलं झालेलं आहे गाडी. चला जाऊया आपली गाडी घेऊन. तुम्हाला नीट व्हिडिओमध्ये अजून दाखवलं नाही. मी ॲक्च्युली विचार केला तर घरी जाऊन चांगल्यापैकी व्हिडिओ काढेन आणि मग तुम्हाला दाखवेन. तरी पण बघून घ्या. ही बघा, ही या साईडने अशी दिसते. जास्त काही फीचर्स माहीत नाही आहेत. गाडी चालवायला लागलं तर मी तुम्हाला चांगल्यापैकी एक व्हिडिओ बनवेन. TFT डिस्प्ले असतो, ABS ब्रेकिंग सिस्टम आहे आणि पुरं स्पोर्टी लुक येतं, ॲडव्हेंचर लुक येतं गाडीला. तर लीना पण इथे आता बसली आहे. तर बाकीची गोष्टी आपण घरी जाऊन करूया. चला कारच्या अनबॉक्सिंग कर. कार सगळं इकडे बघ. तर चॅम्पने आपल्या गाडीचं अनबॉक्सिंग केलेलं आहे. चला राईडला. आता पूजा बिजा करून घेऊया. हार पीर सगळं घेऊन येतोय. चला. तर बिग बी आलं आपली बाईक बघायला. एक राऊंड मारून येतील. आता अजून पूजा करायची बाकी आहे. आपण अराऊंड इव्हनिंगच्या वेळी पूजा करूया गाडीची. तर एक राऊंड मारून येतो बोलतो. तर एक राऊंड मारून आले आहेत दिसतंय. इथेच गाडी उभी करायला. आता पूजा करून घेऊया. अरुणाताई अराऊंड 6:30-7 पर्यंत येणार आहे. म्हणून आल्यावर आपण पूजा करूया. आणले दारवी. तर आता आपण पूजा करून घेतोय. रोडवरच आपण गाडी लावणार आहे. तर इथेच पूजा करतोय. घरी बसलाय तिकडे. अरे काका पहिली पूजा करून घेतोय. गाडी आपल्या वरून बघतायत. काकी करते. तर माझी मित्राची आई अवी यांच्या आई त्या पूजा करतायचं. अरुणाताई मेन मम्मी गावी गेली आहे. अरुणाताईला आपण बोलून घेतलेली. तर जिंचा हात लागलाच पाहिजे गाडीला. सगळे येत आहे, सगळे येत आहे. कार में तेरी शरणात मने बसलो. निरंकार में तेरी शरणात मने बसलो. सदुच्या देव जीवराज की देव. गणपती बाप्पा मोरया. माता मुरचनुता की जय. गणपती बाप्पा मोरया. गाडी आणली आपण सीट बघायला. इंडियन मिरा रोडलाच आहे. एकाने रेफरन्स दिला आहे तर त्यांना घेऊन आलो आहे गाडीला इकडे. ॲक्च्युली मला ना सीट थोडी एक्सटेन्शन गाडीवरती छोटेजणच बसतो. सगळ्यात पहिलं जुगाड गाडीचं तेच असणार आहे. बाकी तर आपण क्रॅश गार्ड आणि सगळं लावणारच आहे. पण ते सगळ्यात प्रथम काम करणार आहे सीटचं. आणि जी सीट आहे ना, कंपनी फिटेड सीट आहे, ती खूप हार्ड आहे. म्हणजे लाँग ड्राईव्हसाठी टुरिंगसाठी नाही आहे. तर मी तेही चेंज करणार आहे. चेली सीट नाही तर फॉर्म लावून एकदम बकेट सीट टाईप करणार आहे, जेणेकरून कम्फर्टेबल राईड होईल. आणि पिलोन सीट पण एकदम थोडा एक्सटेंड करून ती पण एकदम कुशनवाली करणार आहे, जेणेकरून
लीना धैर्य बसतील गाडीवरती तर लॉंग टूरला त्यांना पण त्रास नाही होणार आहे. तर आपण पहिली काम या गाडीमध्ये सीटचं करणार आहे. नंतर मग जे पण क्रॅश गार्ड साईड लेग गार्ड जे पण येणार आहे टॉप रॅक्स ते सगळं आपण नंतर लावणार आहोत. काम आपलं सीटचंच आहे. तर बघूया आता आपण एकाने रेफरन्स दिला आहे त्याच्याकडे आलेलो आहे. बघूया तो काय बोलतो ते. चला. तर असं होतं आजचं आपल्या बाईक आपण घेऊन आलो आहेत घरी. ॲक्च्युली सीट तिथे बघत होतो पण ते मॉडिफाय त्याच्याकडे नाही होणार तो बोलला. तर तो बोलला अंधेरीला SK सीट्स या परफेक्ट सीट करून 2 जण आहेत ते त्यांचे ॲक्च्युअल काम आहे. तर ते काम करेल तर एकदम चांगलंच करतील एकदम. तर तुझ्यासाठी ते परमनंट होईल. तर तू तिथे बाईक घेऊन जा. नवीन बाईक आहे म्हणून बोलले ते तिथे काम करशील तर चांगलं होईल. तर असा होता आपलं आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच आपण आपली कोस्टल राईड नाहीतर कोंकण राईड तरी फिक्स आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय काय मॉडिफिकेशन करणार आहोत किती खर्च येणार आहे हे सगळं आपण एक सेपरेटली ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार. तर टिल दॅन बाय बाय.